जय शिवराय मित्रांनो, आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामधील बनवडी या गावातले बनेश्वर मंदिर आहे त्याबद्दल तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण मंदिरामध्ये जाऊ. मंदिरात आपण जर समजा तिथं त्या बाजूला आपल्याला शिवलिंग दिसतील, गणपतीची एक मूर्ती आहे, शीतलाची एक मूर्ती आहे. गणपतीची जर मूर्ती बघितली तर व्हाईट मार्बलमध्ये मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर बरोबर अशी व्हाईट मार्बलमध्ये मूर्ती आहे. आपण या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आहे. ही जी विठ्ठलाची मूर्ती आहे ही काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. या बाजूला आपण जर बघितलं तर इकडं शिवलिंग आहेत दोन आणि जे ही ओरिजिनलच आहे ना, ओरिजिनल आहे. ही जी आपण बघतोय इकडं ही जी आपण बघतोय ही ओरिजिनल आहे. ह्याच्यामध्ये काय आपण म्हणजे आपण बघितलं तर हे ओरिजिनल आहे. आता आपण आत जाऊन बघूया आत काय आहे. आत आल्यानंतर मन प्रसन्न झालेलं वाटते. आपण एकदा पाय पडूया. चला आता आपण इथल्या ग्रामस्थांकडून जरा थोडाफार इथला इतिहास जाणून घेऊया. आपलं नाव काय हे जरा कसं करायचं. जरा मंदिराबद्दल जरा थोडीफार माहिती जरा सांगा. हे मंदिर प्राचीन काळातील आहे. जसे तरी किती वेळ आहे ते शकतात मंदिराला असं एवढी डिटेल काय माहीत नाही, पण ह्या मंदिरावरून बनवडी गावाचं नाव पडलं. बनेश्वर अजून काही ऐतिहासिक वस्तू आहेत? ऐतिहासिक वस्तू म्हणजे मंदिर आता 100 वर्ष तरी आता तरी आम्ही सोमवारी आरती करतो शिवगण मंडळ म्हणून. त्यामुळे इथलं आहे काय? इथलं गावातच आहे काय? हां, गावात मंडळ आहे. पण त्यामुळे आम्ही सगळे नवीन मंदिर केले. जे जुनं मंदिर होतं पण आता स्वयंप्रतिष्ठित आहे शिवलिंग. म्हणजे किती स्वतः बनवलं आहे. याची काय स्टोरी वगैरे कोणाला काही दिसलं काय का खोदकामात गावला असं काय? स्टोरी इथं वजरले होणार आहे. पण वजरले कोण कोल्हापूरचे जे गुरुजी आहेत ते म्हणजे की नाव सांगू शकाल का त्यांचं? नाव सर आहे. नाव एवढं माहिती नाही, नाव मोठ्या माणसाचं आहे. ह्याचा उजरले होणार आहे. तसेच ह्या गावाची आणि ह्या पेंडीची माहिती आपल्याला कळाली. ओके, चला आता इथंच बाजूला मारुतीचं एक देऊळ आहे, तिथं आपण जाऊन आता बघूया. तिथं आपल्याला काय अजून बघायला भेटेल. जर आपण इकडं दाखवलं तर हे व्हाईट मार्बलमध्ये एक कासव आहे. जर आपण प्रत्येक देवळात आपण जातो तर आपल्याला काळ्या असे ह्याच्यामधलं कासव बघायला भेटते. तर व्हाईट मार्बलमध्ये कासव आणि इथला इतिहास असा आहे की त्या ठिकाणी इथं स्वयंप्रतिष्ठित शिवलिंग आहे. आता पलीकडं मारुती मंदिर आहे, तिकडे मंदिर. या मंदिराची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की हे मंदिर बनवडी पार्ले बरोबर इथं आहे. मला आपण जाऊया इकडे जाऊन बघूया आपण. वर जाऊन बघूया आपण. नको नको इथे जर आपण आलो तर बघितलं म्हणजे मला असं विश्वास पडला नाही. असं एक वेगळं गाव आहे. इथं आधुनिक तंत्रानुसार शेती केली जाते. म्हणजे ऐतिहासिक वारसासुद्धा आहे या गावाला असं म्हणावं लागेल. कारण इथं आत्ता ज्यांनी माहिती सांगितली त्यांच्या माहितीनुसार तर आरामात इंग्रजांच्या काळात हे स्वयंप्रज्वलित झाले असं म्हणूया. चला आज जाऊन बघूया आपण. हे जे आहेत ते आत्ता आपण त्यांच्याकडून माहिती घेतली. ते आपले म्हणजे त्यांना आपण गाईड स्वरूपात घेतली. चला इथं सुद्धा एक ब्लॅक मार्बलमध्ये कासव केलेला आहे. जर आपण इथे येऊन बघितलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे. पुण्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. ह्याच्या मागचं कारण मी इथल्या ग्रामस्थांना विचारलं तर ते म्हणले आम्ही
बलिदान मासमध्ये हे फोटो लावले होते, पण आता हे कायमस्वरूपी इथे राहणार. म्हणजे एक वर्ष सुरुवात केली, मागल्या वर्षीपासून यांनी सुरुवात केली. मी सगळी माहिती विचारली, मागल्या वर्षीपासून यांनी सुरुवात केली. प्लस हे यांचे जे बलिदान मास असते त्याच्यामध्ये हे संभाजी महाराजांचे समाधी असे अनेक गोष्टी एक्सप्लोअर करतात आणि त्याच्याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला असं वाटतं की या गावानं आपला जो इतिहास आहे, आता मी बाकीच्या काही गावांमध्ये जाऊन बघतो, बाकीचा जो इतिहास आहे यांनी चांगलं संशोधन करून नव्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणावं लागेल. आता अजून बघूया आपण. आता आपण इथं आलोय, इथं आपल्याला मारुतीची एक मूर्ती दिसत्या. ह्या मूर्तीची अशी वैशिष्ट्य आहे की ही जी मूर्ती आहे ही नवसाचं असं मंदिर असं म्हणावं लागेल. आता आपण एकदा प्रदक्षिणा घातल्यानंतर इथं आपण बघितलं तर आधुनिक तंत्राने इथे शेती केलेली आहे. असं तिच्या पलीकडे जर बघितलं तर दुसरे गावाची सीमा स्टार्ट होते. अजून बघूया आपण इथं जे खाली जे आता खाली आपण बघतो हे जे सगळं बांधले, हे सगळं कधी म्हणजे पारायण काय काय इथं जे सोहळे होतात ऐसे हरिनाम सप्ताह असं वेगळं कुठलं सोहळा, त्यासाठी हे अन्नक्षेत्र म्हणून खाली बांधण्यात आलेलं आहे. आता आपण पुढे येऊया. आपण मंदिराच्या आतून बघूया. आता एकदा आपण मूर्तीवर बघितली, काय कशात कोरलेली ही मूर्ती आहे. आणि ह्या मूर्तीचे असं रहस्य की ही मूर्ती नवसाला होणार आहे अशी इथले ग्रामस्थ म्हणतात. ही तिकडं जर आपण बघितलं तिकडं प्रभू श्रीरामांचा फोटो आहे आणि ते असं एक वेगळा फोटो आहे. आपण बाहेर जाऊया. इथं जे आपण बघू शकतो इथं एक पालखी आहे. ही ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या जत्रेसाठी अशी वापरण्यात येते असं मी इथल्या ग्रामस्थांकडून ऐकलं. जर देवळात आपण आलो तर अत्यंत म्हणजे चांगली स्वच्छता आहे. काही देवळात आपण जाऊन बघतो मोठा ऐतिहासिक वारसा असतो तरी पण एवढी स्वच्छता आपल्याला बघायला भेटत नाही. पण इथं मी आलो, मला असं वाटलं की ह्याच्या अगोदर मी असं देवळ कधी बघितलं पण नव्हतं असं मला या ठिकाणी आल्यावर वाटलं इकडे बघितलं. आणि दुसरं वर्ष हे आहे बलिदान मासाचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या. दुसरं वर्ष असून सुद्धा इतकी चांगली त्यांनी ही त्या ठिकाणी केलेली आहे. दररोज सेवा करतात म्हणजे असं काय म्हणते त्याला एक असं जे त्यांनी माहिती काढून हे सगळं केलं आहे. आता काही गावात आपण बघतो इतकी वर्ष होते तरी पण काही गाव अशी ऐतिहासिक ठेवून करत नाहीत. पण हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून काही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं माझ्याकडून होईल तेवढं. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.